तिलोत्तमा, मला तुझं सुख हवंय. इतकी वर्ष या घराच्या वारसासाठी झुरताना बघितलंय मी तुला. मला तुझ्या चेहऱ्यावर ते समाधान हवंय ग. एक मैत्रीण म्हणून कळकळीने सांगते तुला. मला कळतंय, पण सारांच्या मताचा मी आदर करते. ते माझं कर्तव्य आहे. मी त्याची आई आहे. आपण एक काम करूया, आपण हा विषय इथेच थांबवूया. नको बोलायला याच्याबद्दल. थांब तिलोत्तमा. तिथेच थांब. तुला नाहीच ऐकायचं का माझं? ठीक आहे, मग आता तू मला ते करायला भाग पाडतीयस जे खरं तर करायची माझी अजिबात इच्छा नाहीये. काय? तू जर माझं ऐकणारच नसशील तर मग मला सानिकाचं सत्य तुझ्या घरच्यांना सांगावं लागेल. चालेल? काय चाललंय काय तुझं? काय करायचा प्रयत्न करतेस? मला धमकी देतेस? तू हे जे काही करतेस ना त्याला ब्लॅकमेल म्हणतात. आणि काय ग, काय आहे तुझ्याकडे पुरावा माझ्या विरोधात? तुझा एक शब्द किंवा तुझ्या त्या फालतू डॉक्टरचा एक शब्द? माझं मन मोठं आहे म्हणून तुला मी घरात ठेवून घेतलंय. माझी जुनी मैत्रीण आहेस म्हणून, माझ्या सुनेची आई आहेस म्हणून. नाहीतर कधीच तुला या घराबाहेर काढून टाकलं असतं. आणि त्या सानिकाच्या धमक्या नको देऊस मला. मी जर का माझ्या घरच्यांच्या समोर हा विषय काढला ना तर ते फक्त माझ्या शब्दावर विश्वास ठेवतील, तुझ्या नाही. तिलोत्तमा, आणखीन एक गोष्ट, तू ज्यावरून मला ब्लॅकमेल करतेस ना तो मी केलेलाच नाही. तेव्हा मी तुला घाबरत नाही आणि तू जे काही मला सांगशील ना ते मी करत बसणार नाही. जिभेला लगाम दे तिलोत्तमा. हे जे सगळं काही बोलतेस ना तू मला, हे सगळं खूप महागात पडणार आहे तुला. बघूया ना कुणाला काय महागात पडते ते मला सुद्धा बघायचंय. बघूया. सावलीताई, काय झालं? एवढं का घाबरला? काही नाही अगं. हा, पण मग असं दरवाजा बाहेर का उभे आहात? अगं काही नाही, मी आताच जाणार होते. मी तिलोत्तमा मॅडमसाठी आले होते. काय झालं? तुझं काय काम आहे? नाही, मी तुम्हाला बोलवायला आले होते. का असं काय करताय? नेहमी तुमची पूजा वेळेत होते आणि आज अजून झाली नाहीये म्हणून बोलवायला आले. चला ना. हो, तू तयारी कर, मी लगेच येते. बरं ठीक आहे, पण लवकर या. हो. अच्छा, म्हणजे तुला माझं ऐकायचं नाहीच आहे. नको ऐकूस. तुला वाटतंय ना की मी फक्त पोकळ धमक्या देते तुला? मग ठीक आहे, आता वेळ आली आहे. मला माझा हुकुमाचा एक्का बाहेर काढावाच लागेल. मग बघते ना, मग बघते तुला कोण वाचवता येते. बघ ना, तुला जे करायचंय ते कर. मी तुला घाबरत नाही.